नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. भारतात सण म्हणजे फक्त उत्सव नाही, तर संस्कृती, परंपरा आणि जीवनाचे तत्वज्ञान आहे. आज आपण जाणून घेणार आहोत असा सण जो निसर्गाशी, विज्ञानाशी आणि माणसाच्या मनाशी जोडलेला आहे. तो सण म्हणजे मकर संक्रांत. चला तर पाहूया आपण मकर संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांत म्हणजे काय तर ऐका. मकर संक्रांत हा हिंदू पंचांगानुसार एक खगोलशास्त्रीय सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा बदल म्हणजे सूर्याच्या गतीतील महत्त्वाचा टप्पा. इतर सण चंद्रावर आधारित असतात, पण मकर संक्रांत हा सूर्याशी जोडलेला सण असल्यामुळे दरवर्षी साधारण 24 जानेवारीलाच येतो. उत्तरायणाचे महत्त्व ऐका तर मग उत्तरायणाचे महत्त्व काय आहे. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण होते. याचा अर्थ असा आहे, दिवस हळूहळू मोठा होतो, रात्री लहान होऊ लागतात, थंडी कमी होऊन उबदारपणा वाढतो. आपल्या ऋषीमुनींनी हे ओळखलं होतं की हा काळ आरोग्यासाठी, शेतासाठी आणि मनासाठी चांगला असतो. म्हणूनच मकर संक्रांतीला शुभ दिवस मानलं जातं. पतंगाचा सण. मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते रंगीत पतंग आणि निळं आकाश. पतंग उडवण्यामागेही अर्थ आहे, तर ते ऐका. सूर्यप्रकाशात राहणं, शरीराला व्हिटॅमिन डी मिळणं, आनंद, स्पर्धा आणि उत्साह. हा सण माणसाला निसर्गाशी जोडतो. तिळगुळाचे महत्त्व. महाराष्ट्रात संक्रांत म्हणजे तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फक्त वाक्य नाही, तर जीवनाचं तत्व आहे. तीळ थंडीमध्ये शरीराला उष्णता देतात. गूळ ऊर्जा आणि गोडवा देतो. या मागचा संदेश स्पष्ट आहे. कठीण परिस्थितीतही गोड बोलायला शिका. नात्यामधील कडवटपणा सोडून द्या. हळदी कुंकू आणि सामाजिक परंपरा. मकर संक्रांतीला महिलांमध्ये हळदी कुंकू लावण्याची परंपरा आहे. याचा अर्थ स्त्री सन्मान, सामाजिक एकोप्याची भावना, आनंदाची देवाणघेवाण. ही परंपरा आपल्याला शिकवते की सण हे एकत्र येण्यासाठी असतात, वेगळं होण्यासाठी नाही. शेती आणि मकर संक्रांत. हा सण शेतकऱ्यांसाठीही फार महत्त्वाचा आहे. रब्बी हंगामाची सुरुवात, नवीन पिकांची आशा. म्हणूनच मकर संक्रांत हा कृतज्ञतेचा सण आहे. निसर्गाने दिलेल्या अन्नासाठी देवाचे आणि भूमातेचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. सणामागचा खरा संदेश. मकर संक्रांत आपल्याला काय शिकवते ते आपण जाणून घेऊया. अंधारातून प्रकाशाकडे जा. नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार ठेवा. जुने राग विसरून नवीन नाती जोडा. निसर्गाशी संवाद ठेवा. हा सण म्हणजे फक्त पतंग किंवा तिळगुळ नाही, तर जीवन जगण्याची कला आहे. या मकर संक्रांतीला
तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि यश नांदू दे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सकारात्मकतेकडे उंच उडा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.